Once again, warm welcome all of you in this session. Yes. So in last session we have discussed about some numericals. We have discussed about the numericals. बरोबर आहे. काल आपण numericals बघितलेले आहेत. On which topic that we have discussed? We have discussed the numericals on yes, f is equal to kx बराबर. Then omega is equal to root k by m. Okay. Then t is equal to 2 pi by omega time period. Omega is equal to 2 pi by t like that. So omega is what angular frequency, t is the time period. Yes, F is the restoring force. So on these formulas, we have discussed numerical in last session. Barabar. So today we have to discuss numericals on yes x versus t. That is x is equal to a sine omega t. Okay, a sine omega t plus alpha. The general form a sine omega t plus alpha, or sometimes we will use x is equal to a sine omega t plus phi. Barabar. So today we are going to solve the numericals on this formula. X is equal to a sine omega t plus phi. X is what? It is the displacement. Okay. कुछ बेसिक कंसेप्ट वंस अगेन रिवाइज कर लो. एक्स क्या है? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोजीशन. एक्स क्या है? और मैं फिर से एक बार बता रहा हूँ, ऑसिलेशन एक शॉर्ट टर्म मेमोरी लॉस है. अगर उस टाइम में अगर आप लर्न कर रहे हो, प्रॉपरली न्यूमेरिकल सॉल्व कर रहे हो, तो आपको जम जाएगा. नहीं तो अगर बाद में अगर आप इसको देखोगे टॉपिक होने के बाद में, तो आपको डिफिकल्ट दिखेगा. सो एक्स क्या है? डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोजीशन बराबर. एक्स इज व्हाट? इट इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोजीशन. ए इज द एम्पलीट्यूड बराबर. ए क्या रहता है? एम्पलीट्यूड. ओमेगा टी, ओमेगा एंगुलर फ्रीक्वेंसी, टी इज द टाइम बराबर. ये टाइम है, ठीक है, जिसके लिए हम डिस्प्लेसमेंट निकालने वाले बराबर है. दैट इज एक्स. तो एक्स टाइम के लिए टी, ये हमें रिलेटेड दिया रहेगा. फेज फाई क्या है? इट इज नथिंग बट द फेज. तो ये फेज डिफर रहेगा. कभी ये पाई बाय 2 रह सकता है, कभी 3 पाई बाय 2 रह सकता है, कभी पाई रह सकता है, कुछ भी रह सकता है. क्लियर? दिस इज द फेज. ओके. सो दिस इज द वेरी जनरल इक्वेशन. एक कभी भी आप लगा सकते हो. मैंने बोला था आपको, दिस इज द जनरल इक्वेशन बराबर है. जनरल इक्वेशन, जनरल इक्वेशन और द डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, एक्स वर्सेस टी का एक जनरल इक्वेशन हमने लिया था. ठीक है. तो इसी के ऊपर के क्वेश्चन आज हम देखने वाले हैं. क्लियर? सो नोट डाउन कर लो. फॉर्मूला तो पता है आपको सभी को. ओके. तो कुछ बेसिक कंसेप्ट आपको पता होने चाहिए, वो भी मैं यहाँ पे आपको रिवाइज कर देता हूँ. देखो, मैं यहाँ पे रिवाइज कर देता हूँ फिर से जो भी बेसिक कंसेप्ट. लेट अस सपोज दिस इज द मीन पोजीशन. इसको हम बोलेंगे मीन पोजीशन बराबर. ठीक है. और ये आपका एक्सट्रीम पोजीशन है बराबर. तो आपको पता है पार्टिकल यहाँ से यहाँ तक जाने वाला है. फिर से पार्टिकल देखो, पहला टर्न यहाँ पे, फिर जाके वो फिर से मीन पोजीशन पे आने वाला है. मीन पोजीशन से फिर जाके एक्सट्रीम पोजीशन पे जाने वाला है, एंड फिर जाके मीन पोजीशन पे आने वाला है. तब जाके उसका वन साइकिल कंप्लीट होने वाला है बराबर है. टी, टी इज इक्वल टू टाइम पीरियड हमने लिया था 2 पाई बाय ओमेगा. यानी कि यहाँ पे हम क्या कंसिडर कर सकते हैं? 2 पाई, the phase that it travels, okay, angle that it travels, that it is nearly equivalent to or it is equivalent to 2 pi बराबर. इथे तो अँगल किती ट्रॅव्हल करता आहे? 2 पाय अँगल ट्रॅव्हल करताय बघा इथे. म्हणजे याचाच अर्थ असा बघा, लक्ष द्या इथे, लक्ष द्या काय म्हणतोय मी. मीन पोझिशन पासून पार्टिकल जो इकडे गेला बराबर आहे, इकडे गेला आणि परत इथून इकडे वापस आला बराबर. नंतर इथून परत एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत गेला आणि इकडून इकडे वापस आला बराबर. म्हणजे बघा, हा सिंगल जेव्हा मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जातोय तेव्हाचा पाय बाय 2. एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशन पर्यंत येतो तेव्हा पाय बाय 2. मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जातो तेव्हा पाय बाय 2. देन एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशन पर्यंत येतो तेव्हा पाय बाय 2 बराबर. अशा प्रकारे त्याचा टाइम इंटरवल आहे. आपण स्प्लिट केलेला आहे बघा. आता टाइम पिरियड म्हटलं होतं, टोटल टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय बरोबर. 2 पाय बाय ओमेगा, तर 2 पाय बघा. पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 म्हणजे काय भेटणार? पाय बरोबर. पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 म्हणजे काय भेटणार? पाय. पाय प्लस पाय म्हणजे काय? 2 पाय. म्हणजे अशा प्रकारे तो 2 पाय जो आहे ओके फेज ट्रॅव्हल करतो आहे पार्टिकल. क्लिअर? अशा प्रकारे तो 2 पाय
फेज ट्रॅव्हल करतो आहे पार्टिकल, ठीक आहे, 2 पाय फेज ट्रॅव्हल करतो आहे. परत एकदा सांगून देतोय बघा, मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन किती फेजवर आहे, π/2. आता लक्षात कसं ठेवायचंय की हा टाइम पिरियड 2 पाय आहे, बरोबर. 2 पाय बाय ओमेगा आपण घेतो, तर टोटल डिस्टन्स तो किती ट्रॅव्हल करतो, 2 पाय ट्रॅव्हल करतो. म्हणजे जेव्हा मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन π/2, एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन π/2, मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन π/2, एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन π/2. अशा प्रकारे सगळ्यांची समेशन केली आपण, तर आपल्याला काय भेटेल, दॅट इज π/2 प्लस π/2 म्हणजे पाय, π/2 प्लस π/2 म्हणजे पाय, आणि हा पाय प्लस हा पाय म्हणजे किती भेटला, 2 पाय. क्लिअर. अशा प्रकारे त्याचा टाइम जो आहे तो डिस्ट्रीब्युटेड आहे. अशा प्रकारे इथे टाइम पिरियड डिस्ट्रीब्युटेड आहे. कारण का बरं घेतोय, का सांगतोय मी या सगळ्या गोष्टी, कारण आता न्यूमरिकल मध्ये या सगळ्याचा यूज होणार आहे. क्लिअर. या न्यूमरिकल मध्ये या सगळ्यांचा यूज होणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपण जनरल इक्वेशनच यूज करणार आहे, x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. हाच जनरल इक्वेशन आपण मोस्ट ऑफ द टाइम यूज करणार आहे. पण मी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. मीन पोझिशन पासून स्टार्ट होते तर a sin ओमेगा t, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होते तर a sin ओमेगा t बरोबर a cos ओमेगा t. तर या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. क्लिअर. ओके. तर यामध्ये परत एकदा काही बेसिक फंडामेंटल तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. जर मी म्हटलं तुम्हाला साइन देखा, साइन थीटा प्लस पाय, साइन थीटा प्लस फाय, ओके, याला जर एक्झाम्पल देतो म्हटलं, मला सांगा साइन 0 प्लस पाय काय होणार बरं, साइन 0 डिग्री प्लस पाय काय होणार, साइन 0 डिग्री प्लस पाय, साइन 0 डिग्री प्लस पाय काय भेटणार आहे तुम्हाला सांगा बरं मला, म्हणजे पायच भेटणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय भेटणार आहे, साइन पाय, बरोबर. क्लिअर. साइन पाय. इथे बघा, म्हणजे जो अँगल आपल्याला साइन थीटावर भेटतो, काय सांगतोय काय मी बघा, जो अँगल तुम्हाला साइन थीटावर भेटतो तोच अँगल तुम्हाला कधी भेटणार आहे, पाय त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर सुद्धा आपल्याला तोच अँगल मिळणार आहे. पाय ऍड केल्यानंतर सुद्धा आपल्याला तोच अँगल मिळणार आहे. तर या गोष्टीसाठी काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की साइन पाय प्लस थीटा, म्हणजे बघा साइन पाय प्लस थीटा म्हणजे तुमचा काय असतो, साइन थीटा असतो. हे पण एक लक्षात ठेवा, न्यूमरिकल मध्ये यूज होणार आहे. सिंपल मॅथमॅटिक्स मध्ये सिंगल अँगल आणि डबल अँगल फॉर्म्युले तुम्ही लर्न केलेला आहे. साइन पाय प्लस थीटा म्हणजे काय असणार आहे, साइन थीटा असणार आहे. क्लिअर. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे की साइन π/2 प्लस थीटा, ओके, थीटा मध्ये π/2 ऍड झाल्यानंतर साइनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कॉस थीटा मध्ये. हे माहित आहे की नाही सांगा बरं, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला सिंगल अँगल फॉर्म्युले माहित आहे की नाही, हे माहित असणं गरजेचं आहे. इथूनच सुरुवात होतं ऑसिलेशन. आता ही जी न्यूमरिकल बघणार आहोत यामध्ये त्या गोष्टी येणार आहेत, त्यामुळे सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम मध्ये आपल्याला काय करणार आहे, काय करायचं आहे की आपल्याला जो अँगल आहे, जो इथे अँगल असणार साइन, ओके, जो अँगल असणार तो आपल्याला एक तर π/2 थीटाच्या टर्म्स मध्ये लिहायचा आहे, किंवा तो अँगल आपल्याला पाय थीटाच्या टर्म्स मध्ये लिहायचा, एवढं लक्षात ठेवा. शिव शॉर्ट ट्रिक सांगतोय मी तुम्हाला न्यूमरिकल साठी, की जे काही आपण न्यूमरिकल बघणार त्याच्यामध्ये साइन थीटा हा π/2 च्या टर्म्स मध्ये लिहा किंवा पायच्या टर्म्स मध्ये लिहा. कारण साइन पाय प्लस थीटा साइन थीटाच होतो, साइन π/2 प्लस थीटा म्हणजे काय होतो, कॉस थीटा. नोट डाऊन केलेला आहे, ठीक आहे, नोट डाऊन केलेला आहे की नाही, यस ऑर नो, तर नोट डाऊन केलेला आहे का नाही, कारण यावरच तुमचे बेसिक न्यूमरिकल आहे. चला, क्लिअर. ओके. इक्वेशन x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा माहिती आहे सगळ्यांना, किंवा फाय. चला, नोट डाऊन द न्यूमरिकल नाउ. न्यूमरिकल नोट डाऊन करा फास्ट. क्वेश्चन, a particle performs linear SHM a particle perform linear SHM of period 4 seconds and amplitude 4 centimeter, full stop. Find the time taken by it
टू ट्रॅव्हल a distance of 1 centimeter from बघा 1 centimeter from the positive extreme position. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे. ओके, गिवन डेटा. चला क्वेश्चन रीड डाउन करा फास्ट. A particle performs linear SHM of a period. पिरियड दिलेला आहे बरोबर. काय दिलेला आहे? पिरियड ऑफ 4 सेकंड, म्हणजे टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला t इज इक्वल टू 4 सेकंड. चला पुढे. आणि एम्प्लिट्यूड दिलेला आहे 4 सेंटीमीटर. फाइंड द टाइम टेकन बाय इट. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे छोटासा टाइम t, म्हणजे तो टू फाइंड आहे आपला बरोबर. तो आपला टू फाइंड आहे. सो नोट डाऊन टू फाइंड मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? छोटासा टाइम t. Find the time taken by it to travel a distance of 1 centimeter. ठीक आहे, तर आपल्याला x दिलेला आहे त्यांनी. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे? 1 सेंटीमीटर. बट कुठून ट्रॅव्हल करायचं आहे हे महत्वाचं आहे. डिस्टन्स 1 सेंटीमीटर फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे बघा एक्स्ट्रीम पोझिशन पासून, म्हणजे ही आहे तुमची मीन पोझिशन बराबर. मीन पोझिशन ही आहे तुमची एक्स्ट्रीम पोझिशन. तुम्हाला एक्स्ट्रीम पोझिशन पासून बराबर आहे 1 सेंटीमीटर इकडे यायचं आहे. 1 सेंटीमीटर फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. क्लिअर? तर मला सांगा हा तुमचा एक्स राहणार आहे का? नाही. मी नेहमी सांगितलेलं आहे की जी डिस्टन्स असणार आहे एक्स, हे कुठून असणार आहे? फ्रॉम मीन पोझिशन. एक्स इज ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. एक्स इज ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. एक्स कुठनं असतं बेटा? इट इज ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. तर मीन पोझिशन पासून एक्सचं डिस्टन्स किती भेटेल? हा एक्स नाही, याला एक्स डॅश म्हणूया आपण बरोबर. एक्स डॅश इज इक्वल टू 1 सेंटीमीटर आहे. तो ट्रॅव्हल करतोय डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन बरोबर. मग हे मीन पोझिशन पासून हे डिस्टन्स किती होणार? कोण सांगेल? कोण सांगेल? मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत असतो तुमचा एम्प्लिट्यूड बराबर. इथपर्यंत असतो तुमचा एम्प्लिट्यूड. सेशन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अटेंड नाही केला तर पुढचे न्यूमेरिकल करणार नाही. ओके, मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत तुमचा काय असतो? एम्प्लिट्यूड. तो तुम्हाला दिलेला आहे. एम्प्लिट्यूड आहे 4 सेंटीमीटर बरोबर. हा 4 सेंटीमीटर आहे, हा 1 सेंटीमीटर, म्हणजे हा किती होणार? डिस्टन्स किती झालं? 3 सेंटीमीटर. कारण डिस्टन्स जे आहे ते नेहमी आपण कुठून मेजर करतो? फ्रॉम मीन पोझिशन. तिथे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली? 3 सेंटीमीटर. एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली आहे तुम्हाला? 3 सेंटीमीटर. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके चला याला SI मध्ये कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला, कारण टाइम सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करायचा टाइम विचारलेला आहे. तर हे किती होणार? 3 इज इक्वल टू 0.03 मीटर. ओके, सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं 10⁻⁻², सो 0.03 मीटर. ओके चला नोट डाऊन केलंय सगळ्यांनी. गिवन डेटा टू फाइंड झालेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टाइम, की किती टाइम नंतर तो पार्टिकल मीन पोझिशन पासून ओके 1 सेंटीमीटर या डिस्टन्स वर आपल्याला भेटेल. क्लिअर? तर त्यासाठी आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. तो सोल्युशन. चला इक्वेशन तर आपल्याकडे एकच आहे, मी सांगितलं जनरल इक्वेशन आपल्याला यूज करायचं. फॉर्म्युला जर तुम्हाला लिहायचं असेल तर x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय तुम्ही लिहू शकता. जनरल कुठेही कुठल्याही पोझिशनला फॉर्म्युला लागू होतो. ठीक आहे, कुठल्याही पोझिशनला फॉर्म्युला लागू होतो. सर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत आहे तर आम्ही a cos ओमेगा टी घेतलं चालतं का? चालतं, बिंदास चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. बट एकाच वेनी कोणतरी वेनी तुम्ही म्हणजे एक मेथड ठेवा, नाहीतर परत जाऊन पुढे कन्फ्युजन होतं. ठीक आहे, तर इथे आपण जनरल इक्वेशन आपण यूज करतो आहे. जनरल इक्वेशन बघा, जनरल इक्वेशन काय आहे? एक्स वर्सेस टी चं. एक्स वर्सेस टी चं जनरल इक्वेशन माहिती आहे सगळ्यांना. चला काय आहे इक्वेशन? हा एक्स इज इक्वल टू हा ए साइन ओमेगा टी प्लस फाय बरोबर. हे आहे जनरल इक्वेशन. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे आहे तुमचं जनरल इक्वेशन बरोबर. आता इथे बघा, मला सांगा फाय किती आहे या ठिकाणी? फाय किती आहे? कारण एक्स्ट्रीम पोझिशन तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे की मीन पोझिशन
एक्स्ट्रीम पोझिशन पासून किती फेज डिफरन्स वर आहे? यस, π/2 फेज वर आहे. किती डिफरन्स वर आहे? π/2 आहे. त्यामुळे इथे फाय किती घ्यायचं आहे तुम्हाला? π/2 घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं. ओके, तसं ए साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे ए कॉस ओमेगा टीच होतं, पण आपण याच वेनी सॉल्व्ह करतो आहे. तर इथे घेतलेला आहे ए साइन ओमेगा टी प्लस π/2, बरोबर. कारण तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होतोय, त्यामुळे आपण काय घेतलंय? π/2 चा फेज डिफरन्स घेतलेला आहे. क्लिअर? कारण हे इक्वेशन मीन पोझिशन पासूनच आहे, बरोबर. साइन आणि हा जो फाय आहे तुम्ही पुट करू शकता. जर इकडनं स्टार्ट झाले तर ते पुट करायचं, π/2 3π/2 फाय लाईक दॅट. क्लिअर? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता सगळे जे काही दिलेलं आहे ते तुम्ही इथे पुट करायचं आहे, बाकी काही. चला, काय काय दिलेलं आहे तुम्हाला? एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे. एक्स ची व्हॅल्यू किती झालेली आहे तुमची? 0.03. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू पुट करा 0.03 मीटर. अँप्लिट्यूड दिलेला आहे 4. 4 ला कन्व्हर्जन करावं लागेल. 4 × 10⁻⁻2 म्हणजे 0.04 सेंटीमीटर, सॉरी मीटर, बराबर, मीटर. सो इथे 0.04. देन साइन, ठीक आहे. ओमेगा, ओमेगा म्हणजे काय असतो मला सांगा बरं? ओमेगा टी इज इक्वल टू 2π/ओमेगा असतो, बरोबर. ओमेगा इज इक्वल टू 2π/t होणार ना, बरोबर. तो ओमेगा इज इक्वल टू 2π/t. टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला 4 सेकंड, बरोबर. इंटू टी ॲज इट इज प्लस π/2 प्लस π/2. हा टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे की किती वेळानंतर एक्स्ट्रीम पोझिशन पासून आपल्याला डिस्प्लेसमेंट हे 1 सेंटीमीटर भेटेल, म्हणजे मीन पोझिशन पासून 3 सेंटीमीटर भेटेल. क्लिअर? चला, इक्वेशन मिळालेलं आहे सगळ्यांना, सॉल्व्ह करायचं आहे. काय सॉल्व्ह करणार? 0.03 ॲज इट इज, 0.04 ॲज इट इज. इकडे थोडंफार, इकडे थोडंसं रिअरेंज करायचं आहे आपल्याला. ओके, आता इथे बघा, साइन इथे काय भेटणार? 2π म्हणजे किती भेटणार? हा π/2 होणार, बरोबर. 2 2 जार 4 म्हणजे हा भेटणार π/2t. क्लिअर? π/2t भेटणार. येस ऑर नो? π/2t प्लस π/2, बरोबर. आता इथे तुम्ही राहिलं तर डायरेक्टली घेऊ शकता. आता हा 3 जर इकडे खाली गेला, ओके, 4 0.04, बरोबर, इज इक्वल टू साइन, मला सांगा साइन, बरं एक स्टेप वाढून लिहितो, साइन π/2t प्लस π/2. आता तुम्ही लिहिलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण पहिल्यांदा आपण जनरल इक्वेशन यूज केलं होतं. आता साइन थीटा प्लस π/2, या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साइन थीटा प्लस π/2 बरोबर काय असतं? इज इक्वल टू कॉस थीटा असतो, बरोबर आहे. साइन π/2 प्लस थीटा और थीटा प्लस π/2 काय बनतं? कॉस थीटा. हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? ओके, नसेल तर नोट डाऊन करून ठेवा. चला, इथे काय भेटणार? 3/4 मिळणार तुम्हाला. काय भेटणार? 3/4. इकडे बघा, साइन π/2 प्लस π/2t म्हणजे इथे काय भेटणार? कॉस, बरोबर, कॉस π/2t भेटणार, कॉस π/2t. चला, आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळे हा कॉस इकडे घेऊन जावा लागेल, म्हणजे इकडे घेतल्यानंतर π/2t इकडे जाणार आणि कॉस इनव्हर्स ऑफ काय भेटणार? 3/4. कॉस इनव्हर्स वर काय बनणार? 3/4. आता ही जी व्हॅल्यू आहे 3/4 ची, ही तुम्ही कुठून कॅल्क्युलेट करणार? कुठून कॅल्क्युलेट करणार? तर लॉग टेबल वरनं तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. क्लिअर? लॉग टेबल, कॉस इनव्हर्स ऑफ 3/4. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता लॉग टेबल वरून. काही प्रॉब्लेम? 3/4 म्हणजे किती येणार? 3/4 मल्टिप्लाइड बाय 100 केलं, इकडे साईडला करतोय मी इकडे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, 3/4 म्हणजे काय असतं बेटा? कोण सांगेल मला? यस, डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100 माहिती आहे. 425 जार, बरोबर, म्हणजे किती येणार? 75. म्हणजे हा डिवाइडेड बाय 10 म्हणजे 0.75. 0.75 बघायचं आहे तुम्हाला ऍक्च्युअली. π/2t कॉस इनव्हर्स ऑफ तुम्हाला बघायचं आहे 0.75, बरोबर, 0.75 बघायचं आहे. तर कुठून बघणार? लॉग टेबल मधनं बघायचं. कुठून बघा? लॉग टेबल. म्हणजे लॉग टेबल मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं ही व्हॅल्यू. म्हणजे लॉग टेबल मध्ये जाऊन कॉस मध्ये नॅचरल कॉस बघायचा आहे आणि 0.75 कोण्या अँगलला भेटते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे.
चला लॉग टेबल एकदा बघून घ्या. लॉग टेबल 0.75 लॉग टेबल मध्ये कुठे यायचं, नॅचरल कॉस मध्ये यायचं. कुठे यायचं, नॅचरल कोसाइन. ठीक आहे, नॅचरल कोसाइन बघा, नॅचरल टँजेंट, नॅचरल कोसाइन्स. ठीक आहे, नॅचरल कोसाइन. तर इथे तुम्हाला आपल्याला 0.75 कुठे मिळतं ते बघा. 0.75 कुठे भेटतं, कुठल्या अँगलवर भेटेल तो बघा. 0.75 बघा कुठे दिसतंय तुम्हाला. 0.75 बघा इथे 40 डिग्री मध्ये बघा, नियर अबाउट आहे. 0.76 0.76 इकडे बघा, इथे दिसतंय तुम्हाला 7593 दिसतंय. दिसत आहे का नाही? यस सर. ओके, तो 40 डिग्री आणि त्याच्या पण जवळपास जाऊ शकतो आपण. आपल्याला पाहिजे 0.75. 0.75 च्या जवळ कुठली टर्म्स आहे इथे? 7500. एकदम जवळ बघा, एकदम जवळ खालची पण टर्म दिसतो तुम्हाला. 0.47 आहे, 0.36 आहे, बरोबर. सगळ्यात जवळची टर्म्स कुठली आहे? 2413. यस, इकडे बघा 7501 दिसतंय सगळ्यांना? अरे दिसत आहे का? अरे दिसत आहे का? यस सर. यस, ठीक आहे, व्हेरी गुड. हा तर तुम्हाला किती डिग्रीवर भेटत आहे? आपल्याला काढायचं होतं कॉस इनव्हर्स ऑफ. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? कॉस इनव्हर्स ऑफ 0.75. 0.75 आपण कॉस मध्ये सर्च करतो आहे. तर 0.75 आपल्याला इथे भेटलेला आहे 41 डिग्री. म्हणजे 41 डिग्री आणि हा किती मिनिट्स असतं? हा आहे 0 डिग्री. वर मिनिट बघायचं असेल तर इथून व्हर्टिकली अपवर्ड जा. मिनिट्स बघायचं असेल तर इथून व्हर्टिकली अपवर्ड जा. बघा कुठे दिसत आहे, तर कितवा कॉलम आहे? 1 2 3 4 5. ठीक आहे, पाचवा कॉलम. पाचवा कॉलम बघा, पाचवा कॉलम मध्ये डिग्री किती आहे बघा. 0.4 डिग्री घेऊ शकता किंवा मिनिट घेऊ शकता. आपण घेऊया डिग्री. क्लिअर? 0.4 डिग्री म्हणजे तुम्हाला आन्सर काय भेटलं? 41 डिग्री. बघा आन्सर काय भेटलं? 41 डिग्री आणि हा 0.4 डिग्री, बरोबर. म्हणजे या दोघांचं ऍडिशन घेतलं तर 41.4 डिग्री. 41.4 डिग्री, दिस इज द आन्सर. याला लिहा तिथे 41.4 डिग्रीला. ओके, बट आपल्याला तिथे हे चालणार नाही, त्याला आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल थीटाला, बरोबर. ते पण आपण कन्वर्ट करूया, काही प्रॉब्लेम नाही. तर आताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, π/2t सायमल्टेनियसली लिहत चला, कारण मी इरेज करणार आहे. किती आला होता आन्सर? दॅट इज 41.4 डिग्री. क्लिअर? 41.4 डिग्री. पण हे आपल्याला चालणार आहे का? नाही चालणार, कारण आपल्याला काय करायचं असतं, याला π/s डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. क्लिअर? नोट डाऊन करा इथपर्यंत. झालं इथपर्यंत? चला सांगा आता. टी कॅल्क्युलेट करा. टी कॅल्क्युलेट करा. टी कॅल्क्युलेट करा. अब्सेंट स्टुडंट जे असतील ना, ते खूप पश्चाताप करतील, कारण यानंतर हे न्यूमेरिकल समजत नाही. अरे बघा तुम्ही, या लेक्चरच्या आधीची कंडिशन आणि या लेक्चर नंतर तुमच्यामध्ये हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची जी स्किल येणार, बरोबर, ती वेगळी असणार. त्यामुळे प्रत्येक लेक्चर इम्पॉर्टंट आहे. संडे आहे तर काय झालं, लेक्चर काय तुम्हाला गरज नाही का सिलेबसची? तसे आपण या वीक मध्ये एक दिवस सेशन घेतलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला संडेला येणं गरजेचं होतं. तुम्हाला नसेल एवढा आळस चढले असेल तर मग काय अर्थ नाही त्याला. आळशी प्राणी. ठीक आहे, चला इकडे गिवन डेटा इरेज करतो. चला कॅल्क्युलेट करताय, तर इथे लिहितोय मी, ब्लॅक पेन मध्ये लिहूया. ठीक आहे, तर इथे आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर. π/2 तिकडे जाणार. ओके, π/2 म्हणजे 2/π होणार तिकडे, 2/π. ओके, मल्टिप्लाइड बाय 41.4 डिग्री. याला कन्वर्ट केलंय π/180 मध्ये. ठीक आहे, रेडियन मध्ये, कारण टाइम सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करायचा. तिथे π काय होणार? कॅन्सल होणार.
म्हणजे राहिलं काय इथे टी इज इक्वल टू हा मल्टिप्लाय करू शकता याला आता पाय झाला एक कन्वर्ट आता याला सिंपल कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही कॅल्क्युलेशन परफॉर्म करा यस टू 90 तो इथे काय भेटणार 41.4 डिवायडेड बाय 90 क्लिअर 9 ने डिवाइड करा नंतर 10 टू दी पॉवर हा 10 आहे 10 टू दी पॉवर -1 देऊन द्या 9 ने डिवाइड करून टाका 9 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इथे काय भेटतं सांगा 9 ने डिवाइड करा ना 41.4 ला तुम्हाला भेटतं 4.6 बघा ना 9 4 जा ओके 36 राहिला 5 हो सर 9 5 4.6 9 6 जा 54 ठीक आहे आता हे कॅल्क्युलेशन परफॉर्म करून द्यायचं का ओके इंटू 10 टू दी पॉवर -1 ठीक आहे तर 10 टू दी पॉवर -1 म्हणजे 0.46 सेकंड दिस इज द आन्सर 0.46 सेकंड नंतर हा पार्टिकल जो इथून निघाला होता बरोबर या एक्स्ट्रीम पोझिशन पासून निघाला होता म्हणजे 0.46 सेकंड नंतर तो इथे सापडेल आपल्याला ठीक आहे या ठिकाणचा आपण टाइम कॅल्क्युलेट केलेला आहे नोट इट डाउन प्रॉपरली जतीन ईशा लोचन रसिका रुद्र सलोनी साठी सोनम तेजस्विनी यश ऑसिलेशन टेंशन ऑसिलेशन नंतर काय आपला एक दोन टॉपिक आहे ऑसिलेशन मध्ये हे टॉपिक येऊ शकतो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि ऑसिलेशन quantitative is not important qualitative things are important नुसतं टॉपिक करताय पण ते समजलं काहीच नाही तर त्याला काही अर्थ नसणार ना ठीक आहे हे काय मी 7 युनिट आतापर्यंत ते कम्प्लीट करू शकलो असतो बट दॅट इज नॉट इसेन्शियल समजतं काय आहे दॅट्स इम्पॉर्टंट परत एकदा रिवाइज करतो क्वेश्चन आपण जनरल इक्वेशन यूज केलेला आहे जनरल इक्वेशन x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय एक्स्ट्रीम पोझिशन मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन डिफरन्स किती आहे π/2 फेज डिफरन्स किती आहे π/2 तर तो आपण इथे फाय पुट करायचा लक्षात ठेवा न्यूमरिकल मध्ये ओके त्याच्या आधी लागणारे सगळे कन्सेप्ट मी आधी सांगितलं तुम्हाला फाय पुट करायचं π/2 देन x पुट केला a पुट केला sin ओमेगा t इथे ओमेगाच्या ठिकाणी 2π यस ओमेगाच्या ठिकाणी 2π/t पुट करायचं आहे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इक्वेशन मिळतं तर शेवटी कॉस इनवर्स एक कॉस कशामध्ये बघणार लॉगॅरिथमिक कॉस मध्ये सॉरी नॅचरल कॉस मध्ये नॅचरल कॉस मध्ये बघून तुम्ही आन्सर फाइंड आउट केलेला आहे झालंय नोट डाऊन करा नेक्स्ट क्वेश्चन करू क्लियर टेक अदरवाइज टेक स्क्रीनशॉट झालंय का नेक्स्ट क्वेश्चन नोट डाउन करा क्वेश्चन नंबर 2 a particle performing टॅब असेल तर खूप छान दिसेल तुम्हाला आता नोटपॅड मोबाईलनी थोडीशी छोटी स्क्रीन दिसत असेल ठीक आहे मोबाईलवर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम पार्टिकल काय परफॉर्म करतोय लिनियर एसएचएम विथ पिरियड म्हणजे काय दिलेला आहे टाइम पिरियड चला एक एक नोट डाऊन करत चला 6 सेकंड इज ॲट the positive extreme is at positive extreme position ठीक है is at positive extreme position at t is equal to 0 at t is equal to 0 full stop the particle is found to be at a distance
of 3 centimeter from this position. दिस पोझिशन म्हणजे लक्षात ठेवायचं इथे, दिस पोझिशन म्हणजे काय, दिस पोझिशन म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, याच्या आधी जो वर्ड आलेला आहे एक्स्ट्रीम पोझिशनचा आलाय, म्हणजे ही पोझिशन कुठली आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट टाइम t is equal to 7 seconds before reaching the mean position, before reaching the mean position, before reaching the mean position, full stop. Find the amplitude, find the amplitude of SHM, find the amplitude of SHM. So note down the given data. Particle performing linear SHM, पार्टिकल काय परफॉर्म करतोय, लिनियर SHM. काय दिलंय तुम्हाला, टाइम पिरियड दिलेला आहे, बरोबर. टाइम पिरियड दिलेला आहे 6 सेकंड, म्हणजे t इज इक्वल टू 6 सेकंड. इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. तर कुठे आहे तो सध्या पोझिशन मध्ये, कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आहे, ही तुमची एक्स्ट्रीम पोझिशन आहे, इथे तुमची मीन पोझिशन आहे, बरोबर. पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला, बरोबर. ॲट t इज इक्वल टू 0, म्हणजे मोशन स्टार्ट करतो आहे तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून. एवढं लक्षात ठेवायचं आहे की टाइम 0 असताना पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे याचा अर्थ त्याचं मोशन कुठून स्टार्ट होणार आहे, मीन पोझिशन पासून. मीन पोझिशन, सॉरी, हे बघा, पार्टिकल टाइम 0 ला कुठे आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे मोशन कुठून स्टार्ट होणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होणार आहे, बरोबर आहे. पण आपण जे जनरल इक्वेशन घेतो तो काय असणार आहे, मीन पोझिशन पासून. म्हणजे इथे फाय जो असणार तुमचा तो काय असणार आहे, π/2. हे इथेच लक्षात आलेलं आहे आपल्या, बरोबर. नेक्स्ट, द पार्टिकल इज फाउंड टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम दिस पोझिशन. म्हणजे या मीन पोझिशन पासून पार्टिकल किती डिस्टन्स वर आहे म्हटलंय, बरोबर आहे, 3 सेंटीमीटर फ्रॉम दिस पोझिशन. 3 सेंटीमीटर आहे कुठून, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. कारण दिस पोझिशनच्या आधी कुठला वर्ड आलेला, एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे हा जो 3 सेंटीमीटर आहे हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून आहे. क्लिअर. ॲट टाइम t इज इक्वल टू 7 सेकंड. किती टाइम नंतर, 7 सेकंड टाइम नंतर. तर इथे बघा, आता इथे मला सांगा, याला, या 3 सेंटीमीटरला तुम्ही x म्हणणार का, सांगा फास्ट. या 3 सेंटीमीटरला तुम्ही x म्हणणार का, x आहे का तो, अरे बोला ना, काय खरंच भाऊ, अरे 3 सेंटीमीटर हे x आहे का, 3 सेंटीमीटर हे x आहे का. x कसा असतो, इट ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. इट ऑलवेज, बोला ना, काय तुम्हाला शब्द नाही का, बोला ना, बोलू शकता ना कमेंट्स केल्यापेक्षा. हा, डिस्टन्स कशा, कुठून मेजर केलं जातं, मीन पोझिशन पासून, बरोबर आहे. तुम्हाला दिलेला आहे 3 सेंटीमीटर एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तुम्हाला x काय असणार आहे तुमचा, हा आहे x. ऍक्च्युअली मीन पोझिशन पासून असतो x. मी पहिल्या लेक्चर पासून सांगतोय तुम्हाला की डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. x असतो मीन पोझिशन. तर x कसा भेटणार आपल्याला, तर त्यांनी म्हटलंय की अँप्लिट्यूड घ्या, हा वाला a, मीन पोझिशन तो आहे, हा काय अँप्लिट्यूड, बरोबर. तर मला सांगा इथं x इज इक्वल टू a-3 घेता येईल आपल्याला, डेफिनेटली घेता येईल, बरोबर आहे. x इज इक्वल टू काय घेता येणार आपल्याला, a-3 घेता येणार. क्लिअर. चला, तर x इज इक्वल टू a-3 घेतलेला आहे आपण. सगळे सेंटीमीटर मध्ये आहे, 3 सेंटीमीटर मध्ये अँप्लिट्यूड म्हणजे सेंटीमीटर मध्ये निघणार मग आपला. ॲट टाइम t इज इक्वल टू, किती टाइम नंतर, 7 सेकंड नंतर, बिफोर रिचिंग द मीन पोझिशन. मीन पोझिशनला पोहोचण्याच्या आधी तो या टाइमला या ठिकाणी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. क्लिअर. अरे समजताय का नाही, ऑसिलेशन. फाइंड द अँप्लिट्यूड ऑफ SHM. म्हणजे तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, याच्या पेक्षा कोणीही सांगितलं तर बघा, फक्त कोणी सांगणारच नाही. बघा तुम्ही अटेंड करा, इव्हन द युट्यूबवर सुद्धा याचे लेक्चर्स अवेलेबल आहे. बघा फक्त इन डिटेल्स, एवढ्या डिटेल्स मध्ये जर कोणी सांगत असेल तर युट्यूबलाही नाही दिसणार तुम्हाला. बघा ना, ऑसिलेशनचे टॉपिक सापडेल, एवढ्या डेप्थ मध्ये नाही सांगणार. कॉस इनवर्स कोणी फाइंड आउट करून देता येईल. आणि हे प्रत्येक पॉइंट, हा, टू फाइंड, बघा, फाइंड
द अँप्लिट्यूड म्हणजे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचा आहे, अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर. जर मीटिंग एंड झाली तर 0 मिनिटात विदाउट मला 1 सेकंड सुद्धा वाट बघायला लावायचं नाही. ओके, ऍज इट इज जॉईन करायचं मीटिंग एंड झाल्यानंतर. ओके. टू फाइंड काय आहे, अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. नोट डाऊन करून ठेवा फास्ट. मीटिंग कधी पण एंड होऊ शकतं. देन अँप्लिट्यूड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एकच फॉर्म्युला यूज करायचा, लक्षात ठेवा. न्यूमरिकल मध्ये लक्षात ठेवा, एकच फॉर्म्युला यूज करायचा. एक्स इज इक्वल टू, बाकी सगळ्या ज्या काही तुम्हाला माहिती आहे फंडामेंटल थिंग्स त्यानंतर वापरायच्या. जे सांगतोय त्या पद्धतीने गेले तर न्यूमरिकल चुकणार नाही. ओके, त्याच वेनी जायचं. So x is equal to a sin omega t plus phi. Clear?